महायुती सरकार स्थापन झाल्याच्या तब्बल 1 महिन्यानंतर राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयकुमार गोरे यांची नियुक्ती करत देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात 2 पक्षी मारल्याचं बोललं जात आहे. सविस्तर बातमी पाहूयात. त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा झेंडा हाती घेतला. देवेंद्र फडणवीसांसाठी हा मोठा धक्का होता. पुढे निंबाळकर हे पराभूत झाले. त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील जिंकून आले. यामुळे हळूहळू मोहिते पाटील जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा आपलं वर्चस्व निर्माण करू पाहत होते. त्यामुळे त्यांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांना पालकमंत्रीपद दिल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे मंत्रिपदावरून सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख तसेच सचिन कल्याण शेट्टी यांच्यात रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळालं. पण या तिघांनाही मंत्रिपद मिळालं नाही. फडणवीस एकाला मंत्रिपद देऊन राहिलेल्या दोघांना नाराज करू इच्छित नव्हते असं देखील बोललं जात आहे. यामुळे सोलापूरचा स्थानिक मंत्री देण्याऐवजी त्यांनी गोरे यांच्या नावाला पसंती दिल्याचं बोललं जात आहे. येणाऱ्या काळात जयकुमार गोरे हे स्थानिक आमदारांना घेऊन कशा पद्धतीने जिल्ह्याचा कारभार चालवतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.